महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पराभवाच्या भीतीनं लांबवल्याचा आरोप शरद पवारांचा थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा। भाजप शिवसेनेनं मात्र आरोप फेटाळला। राज्यात नोव्हेंबरनंतर विधानसभा निवडणूक, पुण्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहिणीचं अनुदान दुप्पट करणार। संजय राऊतांकडून योजनेचा निधी 3000 करण्याची घोषणा, तर योजनेमुळे विरोधकच घाबरल्याचा विरोधकांचा प्रश्न। रामगिरी महाराजांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी। शिवसेना नेत्यांनीही रामगिरींना सुनावले खडेबोल। मुंबईतील मोक्याचे भूखंड अदानींच्या घशात घातले जात आहेत। उद्धव ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप। उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं विठुरायाला साकडं। परभणीत अमोल कोल्हेंचा ताफा, मराठा समाजाने अडवला। आरक्षणासंदर्भात संसदेत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत ताफा अडवला। जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला आढळराव पाटलांची गैरहजेरी। आढळरावांच्या गैरहजेरीमुळे आता चर्चांना उधाण। नागपूरच्या सेंट्रल मार्ट सदस्यांनी घेतली फडणवीसांची भेट। फडणवीसांना राखी बांधून मागितले सुरक्षेच्या हमीचं आश्वासन। अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया चव्हाण भोकर विधानसभेतून निवडणूक लढण्याची शक्यता। श्रीजया चव्हाणांच्या भाषणातून विधानसभा लढण्याचे संकेत। पुणे शहरात पुरुष संघटनेचं आंदोलन, स्त्री पुरुषांसाठी समान कायदा करण्याची मागणी। महिलांकडून कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप। भंडारा जिल्ह्यात डॉक्टरांचा मोर्चा, कोलकात्यातील घटनेचा डॉक्टरांकडून निषेध। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी। आमदार मिलिंद नार्वेकरांनी केलं वाहतूक पोलिसांचं कौतुक। अटल सेतूवर महिलेला वाचवल्याप्रकरणी केला पोलिसांचा सत्कार। तुळजापुरात शेतकऱ्यांचं साखळी उपोषण, शक्तीपीठसह राज्यभरातील महामार्गाविरोधात उपोषण। कवडीमोल दरात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करत असल्याचा आरोप। कोल्हापुरात हिंदू धर्म परिषद संपन्न, परिषदेत लव्ह जिहाद, पॉलिटिकल जिहाद विरोधी ठराव। चोरलेला धनुष्यमान लोकसभेत रावणाच्या छातीवर पडला। राज्यात सध्या 3 घाशीराम कोतवाल। खासदार संजय राऊतांची महायुती सरकारवर टीका। जळगावमध्ये छावा संघटनेचा सुप्रिया सुळेंना घेराव। आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। 1 मराठा लाख मराठ्याच्या घोषणा देत घातला घेराव। भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या नेतृत्वात हल्लाबोल मोर्चा। विरली ते लाखांदूर 16 किलोमीटरपर्यंत पायदळ मोर्चाचं आयोजन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50,000ची मदत देण्याची मागणी। पासपोर्ट आणि उत्पन्नाचा स्रोत घेऊन येते, दमानी यांनी केली पोस्ट। अजित पवारांनीही उत्पन्नाचा स्रोत आणि तपशील सांगावा। अंजली दमानी यांचं अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाणांना आव्हान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।